दरम्यान पदाधिकाऱ्यांनी स्कॉर्पिओऐवजी इनोव्हा कारची मागणी केल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही आमने सामने आलेत। मोदींच्या रोगाची बीएमसी पदाधिकाऱ्यांना लागण झाली असं खासदार संजय राऊतांनी टोला लगावलेला आहे। गाड्यांसाठी जनतेच्या तिजोरीलाच हात घातला जातोय असा आरोप केलेला आहे। तर ठाकरेंना BMW मर्सिडीज कुणी गिफ्ट केल्या असा सवाल संजय राऊतांवर भाजपच्या नेत्यांनी केलाय। जर या देशाचे पंतप्रधान हे आपल्या ताफ्यामध्ये 10 15 BMW आणि मर्सिडीज घेऊन फिरत असतील कारण नसताना, तर त्यांचा जी लागण आहे रोगाची ती त्यांच्या खालच्या कार्यकर्त्यांना लागणारच। त्याच्यामुळे महानगरपालिकेत त्यांच्या नगरसेवकांना किंवा त्यांचे जे कोण पदाधिकारी आहेत त्यांनी गाड्या बदलत राहिले। झालं का आता पैसा लुटीचाच पैसा आहे, पण गाड्या घेण्यासाठी तुम्ही सरकारी तिजोरीला हात घालता, लक्षात घ्या। जनतेच्या तिजोरीला हात घालता। व्यक्तिगत तुमची संपत्ती वेगळी आणि जनतेची संपत्ती वेगळी आहे। ज्यांनी इतरांकडनं मर्सिडीज गिफ्ट घेतल्यात आणि ज्यांच्या ताफ्यामध्ये फक्त BMW आणि मर्सिडीज असतात, उद्धवजी ठाकरेंकडे आज कुठलं पद आहे की ते BMW आणि मर्सिडीज घेऊन ताफ्यामध्ये फिरतायत? देवाभाऊंच्या ताफ्यामध्ये 3 ते 4च गाड्या असतात आणि कुठेही BMW मर्सिडीज देवाभाऊंच्या ताफ्यामध्ये नसतात। संजय राऊत, तुमच्या ताफ्यात असलेल्या BMW आणि मर्सिडीज नेमक्या कोणाकडनं गिफ्ट मिळतात याचं उत्तर एकदा महाराष्ट्राला द्या।